हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते की तुम्ही सगळे खूप छान मजेत असणार. आज तुमच्यासोबत डायरेक्ट असं फेस टू फेस बोलण्यामागचं रिझन आहे की माझी यूट्यूबची पेमेंट झालेली आहे आणि थँक्यू सो मच. तुमच्या सपोर्टमुळेच हे सगळं झालेलं आहे. सो थँक्यू सो मच. यूट्यूबची पेमेंट आणि यूट्यूबची आतापर्यंतची जर्नी जी आहे, छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तुम्हाला फ्युचरमध्ये यूट्यूबचं चॅनल वगैरे क्रिएट करायचं असेल, तुम्ही विचार करत असाल तर कदाचित हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल राहील. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आजच्या व्हिडिओमध्ये की मी माझं यूट्यूब स्टार्ट करण्याचं डिसिजन का घेतलं, मला यूट्यूब करताना काय एक्सपिरियन्स आला किंवा मी कसं यूट्यूब स्टार्ट केलं, किती दिवस लागले मला चॅनल मॉनिटाईज करून घ्यायला, पेमेंट यायला किती दिवस लागले, हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. जे लोक ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन जोडतील त्यांच्यासाठी मी सांगते की मी माझ्या या चॅनलवर डेली व्लॉग्स जे असतात, बायकांच्या रिलेटेड जे कॉन्टेंट असतात ते मी टाकत असते. सेल्फ केअर, कशी क्लिनिंग करायची, कमीत कमी वेळेमध्ये कमी मेहनत करता कसं तुम्ही कामं करू शकतात, आणि माझी लहान मुलगी आहे 6.5 वर्षाची, तिच्यासोबतचं माझं रिलेशन आणि असं बरंच काही घराच्या बाबतीत ज्या गोष्टी आहेत आणि छोटी मोठी ट्रॅव्हल केलं तर ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि तुम्हाला जर अशा कॉन्टेंटमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनल सबस्क्राईब करून टाका. येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला खूप छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. सो मेक शुअर टू सबस्क्राईब माय चॅनल. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूयात. सगळ्यात आधी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मी व्हिडिओ म्हणजे यूट्यूब मी स्टार्ट केलं होतं फेब्रुवारीमध्ये. फेब्रुवारीच्या स्टार्टिंगलाच मी यूट्यूब स्टार्ट केलं होतं. स्टार्ट करण्याचं माझं रिझन असं होतं की माझ्याकडे खूप रिकामा वेळ होता, कारण पिया स्कूलला जायला स्टार्ट झाली होती. तेव्हा ज्युनियर KGला आम्ही तिला पहिल्यांदाच जेव्हा घातलं तेव्हा ती सकाळी 8:30 वाजेपासून तर 2 वाजता ती घरी यायची आणि तेवढा पूर्ण वेळ जो असायचा सकाळचा तो माझ्याकडे रिकामा असायचा. कारण जेव्हा घरातले सगळे लोक कामाला जातात तेव्हा टिफिन वगैरे सगळं घरी होऊन जातं, सकाळी लवकर होऊन जातं आणि मग त्यानंतर छोटी मोठी कामं असतात तेही माझे 10 वाजेपर्यंत होऊन जायची आणि 10 नंतर 2 वाजेपर्यंत मी प्रचंड रिकामी असायची. बोर व्हायचं मला आणि त्यातल्या त्यात आम्ही शिफ्ट झालो होतो मुंबईला. नवीनच शिफ्ट झालो होतो, जागा नवीन होती, एरिया नवीन होता, एन्व्हायरमेंट नवीन होता आमच्यासाठी आणि त्यामुळे तिथे मला अजून जास्त बोर व्हायला लागलं. आणि मग मला असं वाटायचं की मी काहीतरी काम केलं पाहिजे. सो पिया 2 वाजता आल्यानंतर तिला कोण घेणार, म्हणून जॉब करण्याचंही ऑप्शन माझ्याकडे नव्हतं. सो यूट्यूब स्टार्ट करायचं म्हणजे सगळ्यात आधी विचार येतो की कॅमेरा पाहिजे. सो माझ्याकडे कॅमेरा वगैरे काही नाही. तेव्हा माझ्याकडे नॉर्मल जो रेडमीचा मोबाईल असतो तो होता, अगदी नॉर्मल, ज्याची क्वालिटी अजिबात चांगली नव्हती, पण मला स्टार्ट करायचं होतं. मी त्याच्याने स्टार्ट केलं आणि वर्षभरपर्यंत मी त्या मोबाईलनेच चाहे व्हिडिओ बनवलेले आहेत. आता जेवढे व्हिडिओ म्हणजे आता जो तुम्ही हा व्हिडिओ बघताय हा माझा iQOO Neo 9 Pro जे आहे तो मी रेकॉर्ड केलेला आहे. तर हा मी मोबाईल जो आहे नवीन घेतला गेल्या 4 महिन्यापूर्वीच. जेव्हा माझं चॅनल मॉनिटाईज झालं ना तेव्हा मी हा मोबाईल नवीन घेतला होता. म्हणजे मला असं वाटलं की आता आपली इन्कम स्टार्ट होऊ शकते, आता आपण इन्व्हेस्ट करू शकतो. त्याआधी जेव्हा मी यूट्यूब स्टार्ट करायला सुरुवात केली ना तर तेव्हा मी फक्त ट्रायपॉड म्हणजे 300 रुपयांचा मी ट्रायपॉड घेतला होता आणि त्याच्यामध्ये मी इन्व्हेस्ट केली. मी माईक वगैरे काही घेतलं नव्हता. मी डायरेक्ट जे आहे डायरेक्टच बोलायची, म्हणजे मोबाईल असा रेकॉर्ड करून त्यामध्ये जे आहे व्हॉइस ओव्हर देत असायची. अदरवाईज ट्रायपॉड सोडला तर मी 1ही रुपयाचा खर्च मी केलेला नव्हता मॉनिटाईज होईपर्यंत. सो मला माझं चॅनल मॉनिटाईज करून घेण्यासाठी 11 महिने जे आहेत लागलेले आहेत आणि हे 11 महिने यासाठी मला लागलेले आहेत कारण मी म्हणजे माझं चॅनल कुणालाही रेफर केलेलं नव्हतं. व्हॉट्सअप स्टेटस किंवा फ्रेंड्सला दाखवा, नेबर्सला दाखवा, रिलेटिव्सला सांगा, मी असं कोणालाही सांगितलेलं नव्हतं. कारण मला असं वाटत होतं की जे लोक जुडतील ना, ज्यांना माझा कॉन्टेंट आवडेल ना, ते आपोआप सबस्क्राईब करतील आणि शेवटपर्यंत टिकतील पण. सो तुम्ही जेवढे आता 3700 समथिंग काहीतरी सबस्क्रायबर आहेत, सगळे जेन्युइन आहेत, ज्यांना माझा कॉन्टेंट आवडतोय तेच लोकांनी मला सबस्क्राईब केलेला आहे. सो आणि जो वॉच टाइम जो लागत असतो यूट्यूबसाठी 4000चा, तोही अगदी जेन्युइन पद्धतीने झालेला आहे. कारण मला 11 महिने त्यासाठीच लागलेले आहेत. 4000 वॉच टाइम कम्प्लीट करण्यासाठी मला 11 जे आहे महिने लागले आणि 1000 सबस्क्रायबर करण्यासाठी हे 11 महिने लागलेले आहेत. आणि मी असं डिसिजन म्हणजे मी घेतलं होतं की कुणालाही रिलेटिव्स वगैरे कुणाला फ्रेंड्सला वगैरे सांगायचं नाही. कारण काय होतं ना, आता एक्झाम्पल मी तुम्हाला देते की जर तुम्ही मला एखादी कोणी मला व्हॉट्सअपला वगैरे एखादी लिंक शेअर केली आणि सांगितलं प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल, तर आपण ओळखीचे असले, जवळचे असले तर आपण जाऊन चॅनलला जाऊन सबस्क्राईब देखील करून घेत असतो. पण काय होतं ना, त्या एखाद्याच्या कॉन्टेंटमध्ये जर आपल्याला इंटरेस्टच नाहीये तर तो एक सबस्क्राईब वाढवून फायदाच नाही, कारण तो आपले व्हिडिओ पुढे जाऊन बघणारच नाही. आणि मला माझ्यासोबत असे लोक पाहिजे होते जे सबस्क्राईबही करतील आणि जे व्हिडिओही बघतील शेवटपर्यंत. मला असेच लोक पाहिजे होते आणि आतापर्यंत जेवढेही 3700 लोक आहेत ते सगळे असेच आहेत की ते व्हिडिओ बघतात, ज्यांनी सबस्क्राईबही स्वतःच्या मनाने केलेलं आहे आणि व्हिडिओही बघतात, छान छान कमेंटही करतात. सो अशी जी आहे माझी ही जी 4000 वॉच टाइम आणि जी 1000 सबस्क्रायबरची स्टोरी आहे
चॅनल हळूहळू का होईना ग्रोथ करत असतं, पण आपण जेन्युइन राहणं, कन्सिस्टन्सी, की तुम्ही जर आठवड्याला 3 व्हिडिओ टाकताय तर तुम्ही 3 टाकलेच पाहिजे. नाही टाकत आहे तर त्याचं रिझनही तुम्ही कम्युनिटी पोस्टमध्ये किंवा लोक कमेंट करतात तेव्हा त्यांच्या कमेंटला रिप्लाय तुम्ही दिला पाहिजे. त्याच्याने त्यांची एंगेजमेंट जी असते सबस्क्रायबरसोबतची ती नेहमी कनेक्टेड राहतात लोक. आणि एक गोष्ट असते यूट्यूबच्या मागे जी थोडीशी डिसअपॉइंटेड किंवा निगेटिव्ह वेने जी असते ती घेतली जाते. दुसरी जी गोष्ट असते ती म्हणजे अशी की भरपूर लोक जे असतात निगेटिव्ह कमेंट करतात, पण माझ्या बाबतीमध्ये असं झालेलं आहे की अगदी 1% सुद्धा मला निगेटिव्ह कमेंट आलेल्या नाही आहे. जेवढ्याही माझे जे काही यूट्यूबर फ्रेंड्स आहेत, म्हणजे सबस्क्रायबर फ्रेंड्स आहेत, त्यांनी सगळ्यांनी मला नेहमी मोटिवेटेड अशाच कमेंट केलेले आहे. माझ्या प्रत्येक कामाची स्तुती त्यांनी केलेली आहे. असं कोणी टोचून बोलणारं किंवा तू असंच का करते, तू तसंच का करते, तू हेच का नाही करत, असं काही कोणी सांगितलं नाही. जे काही 1% मी तुम्हाला आता सांगते ते 1%ही असे होते जे म्हणजे मी पॉझिटिव्ह वेनेच त्यांना घेतलेलं आहे. की त्यांचं असं म्हणणं होतं की तू अजून थोडं तुझ्या बोलण्यावर थोडं लक्ष दे, किंवा मग तू अजून व्हिडिओशी तू अजून अशा पद्धतीने तू इन्क्लूड कर तुझ्या व्हिडिओमध्ये, तुला अजून एंगेजमेंट मिळेल. तर ह्या सगळ्या गोष्टींना जे आहे मी अगदी पॉझिटिव्ह वेने घेतलेलं आहे. त्यामुळे निगेटिव्ह कमेंट अगदी नाहीच्या बरोबर आहेत. ही एवढी गोष्ट माझ्यासोबत खूपच छान झालेली आहे. जे काही लोक मला कमेंट करतात खूप मनापासून छान छान कमेंट करतात, अगदी मोठा पॅरेग्राफ भरून कमेंट करतात. आणि मी सगळ्यांना वाचता किती वेळ असं झालंय की मला रडायला येतं की कोणी कुणासाठी, अगदी म्हणजे असं मी इथे पुण्यात आणि कोणीतरी दूर गोवा, कोल्हापूर, कुठेतरी रत्नागिरी, इकडून कुठून तरी कमेंट करताय आणि सांगताय एवढा मोठा पॅरेग्राफ भरून. तेव्हा मन भरून येत असतं की आपल्यासाठी कोणीतरी एवढा विचार करतं छान छान, ज्या व्यक्तीला आपण कधी बघितलेही नाही. आपल्याला माहिती की आपण हिचे व्हिडिओ बघणार आणि ही पैसे कमवणार, तरीही कुणासाठी तरी चांगली कमेंट करावी. ही गोष्ट जेव्हा मला म्हणजे असं मी रीड करते कमेंट्स, मला खरंच खूप छान वाटत असतं. तुमच्या कमेंट्स मला खूप जास्त हेल्पफुल असतात. तो तुमच्या सगळ्यांना खरंच खूप थँक्यू, मनापासून खूप खूप थँक्यू. माझी फर्स्ट सबस्क्रायबरची मीटिंग होती, तीही खूप स्पेशल होती. थँक्यू सो मच प्राची. पहिल्यांदा मला माझी सबस्क्रायबर जेव्हा भेटली ना, तिने म्हणजे तिला माहितही नव्हतं की माझ्या बिल्डिंगचं नाव काय आहे, मी कुठल्या फ्लोअरला राहते, माझा फ्लॅट नंबर काय आहे. तिने अगदी माझे व्हिडिओ डिटेलमध्ये फॉलो करून जे आहे माझं घर शोधलं होतं. आणि दुपारच्या वेळेला आम्ही जेवायलाच बसणार होतो तेव्हा ती आमच्या घराची तिने जी आहे बेल वाजवली आणि मी उघडल्यावर म्हणते की ताई मी तुझे व्हिडिओ बघते आणि मला तुझे व्हिडिओ खूप आवडतात. आणि मी तिला कन्फर्म केलं की तुम्ही सबस्क्राईब केलंय का माझ्या चॅनलला, तर ती म्हणली हो. आणि ती एवढी प्रचंड, ती एवढी जास्त हॅपी होती, मी तुम्हाला सांगू नाही शकत. तिच्या चेहऱ्यावरचा तो हॅपीनेस बघून की मला एवढं जास्त तेवढा अगदी काही मिनिटांमध्ये एवढं स्पेशल फील करून दिलं. आणि मी कधी यूट्यूब स्टार्ट करताना हा विचारही केला नव्हता की कोणी मला भेटण्यासाठी एवढी रिस्क घेईल आणि कुठल्या तरी अनोळखी माणसाचा डोर वाजवण्यापर्यंत कोणीतरी आपल्यासाठी जाईल, हे मी कधी विचारही केलं नव्हतं. तिने एवढं छान जे आहे माझ्याशी ती बोलली आणि पियासाठी तिने कॅडबरी आणली. आणि खरंच खूप छान तिने मला जे फील करून दिलं ना की सबस्क्रायबरला भेटल्यानंतर त्यांना काय वाटत असतं किंवा आपल्याला काय वाटत असतं, तो जो माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता तो तिच्यामुळे एवढा स्पेशल झालेला आहे माझं आणि मी कधीही नाही विसरू शकत. आणि माझा तो एक्सपिरियन्स एवढा स्पेशल बनवण्यासाठी थँक्यू सो मच. $100 कंप्लीट करण्यासाठी मला 5 महिने लागले. कारण काय होतं ना की तुम्ही बघितलेलं असेल की माझा व्हिडिओ वगैरे जास्त काही व्हायरल गेलेले नाहीये. जेवढे माझे सबस्क्रायबर असतात तेवढे बरोबर माझ्या याला जे असतात व्ह्यूज आलेले असतात. कारण काय होतं की व्हिडिओ व्हायरल जाणं हे मला असं वाटतं की नशिबाची गोष्ट असते. आणि बऱ्याच वेळा व्हिडिओ व्हायरल जाऊन पण नंतर मग त्यांचं चॅनल एवढं जास्त ग्रो करत नाही, कारण नंतर लोकांना तो कॉन्टेंट आवडतच नाही. एखादा व्हिडिओ असा असतो जो वर येतो आणि पॉपअपमध्ये सगळ्यांना दिसतो, म्हणजे तो व्हायरल जात असतो. पण माझ्या बाबतीमध्ये असं काही माझ्या व्हायरल व्हिडिओजची जर गोष्ट करायची म्हणली तर जो शॉर्ट माझा व्हिडिओ आहे तो 22,000वर हायेस्ट व्ह्यू आहे आणि जो लॉंग आहे तो 19,000वर हायेस्ट व्ह्यू आहे. याच्या व्यतिरिक्त म्हणजे याच्यापेक्षा जास्त मला एका पर्टिक्युलर व्हिडिओला व्ह्यूज नाही आहेत. त्यामुळे मला असं म्हणायला हरकत नाही की माझा चॅनल अजून जे आहे किंवा एखादा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झालाय असं म्हणायला हरकत नाही. कारण व्हायरल होणं हे यूट्यूबच्या पॉलिसीमध्ये असतं, ते आपल्या हातात काहीही नसतं. त्यामुळे व्हिडिओ वगैरे व्हायरल झालेला नाही, त्यामुळे जी काही ग्रोथ होते ती खूप स्लो होते. म्हणूनच मला माझी पहिले पेमेंट घेण्यासाठी इतका जो टाइम पिरियड आहे तो लागलेला आहे. तर माझी यूट्यूबची पहिली पेमेंट किती झाली मी ते तुम्हाला सांगते. डायरेक्ट पेमेंट सांगता येत नाही म्हणून मी मोबाईल जे आहेत 1-2 मोबाईल त्यांची नावं जी आहेत ती लिहून ठेवलेली आहेत. तुम्ही गुगलला जाऊन किंवा ॲमेझॉन वगैरेला जाऊन तुम्ही चेक करू शकतात की हा मोबाईल कितीत मिळतो. आणि त्याच्या अराउंड जी आहे माझी यूट्यूबची पहिली पेमेंट जी आहे 5 महिन्यात ती झालेली आहे. तर पहा Vivo Y18, मी स्क्रीनवर पण नाव देईल, Vivo Y18 या मोबाईलची प्राइस जेवढी आहे ना त्याच्या आसपास जी आहे ती माझी पेमेंट झालेली आहे.
किंवा रेडमी 12 हा जो मोबाईल आहे ना, तेवढी माझी जी आहे यूट्यूबची पहिली पेमेंट झालेली आहे. आणि जेवढे माझी ही इन्कम झालेली आहे, जेवढे मला हे पैसे मिळालेले आहेत, मी त्याच्यात पूर्णपणे एकदम सॅटिस्फाईड आहे. मी एकदम हॅप्पी आहे. म्हणजे मला याच्यापेक्षा जास्तही नको, याच्यापेक्षा कमीही नको. एवढ्या मेहनतीत मला एवढे मिळत आहे आणि मी खूपच जास्त खुश आहे. म्हणजे काय होतं ना, की माझे असे खूप मोठे स्वप्न नाही आहेत की मला इतके पैसे कमवायचे. खूप छोट्या छोट्या गोष्टींसाठी मला पैसे हवे होते. घरात तसं बघितलं तर पैशांची कमी नाही आहे, सगळं काही व्यवस्थित. पण कधी कधी काय होतं ना, की बघा आपण एखाद्या फ्रूट मार्केटमध्ये जातो आणि आपल्या डोक्यात विचार असतो की ॲपल आपल्याला 200 रुपये किलो भेटतील आणि आपण 200 रुपये किलो आपण ॲपल जे आहे ते अफोर्ड करू शकतो. पण जेव्हा तिथे जाऊन विचारतो आणि ॲपलवाला म्हणतो की 250 रुपये किलो आहे, त्यापेक्षा 1 रुपयाही कमी नाही होणार, आणि ते वरचे 50 रुपये आपल्याला खूप जड होतात आणि आपण ॲपल घेतच नाही. आणि मला फक्त ते वरचे जे 50 रुपये आहेत ना, ज्या 50 रुपयासाठी आपण ते ॲपल घरी आणता घरी येऊन जातो, मला फक्त ते वरचे 50 रुपये कमवायचे. पिया कधीतरी जास्त हट्ट करत नाही. पिया तिला खूप जास्त गोष्टी पाहिजे नसतात एवढ्या की टॉयज वगैरे, पण कधीतरी ती मागत असते आणि तेही आपण बऱ्याच वेळा मुलांना नाही म्हणून देतो. मला ते कधीतरी जेव्हा ती मागते ना, मला तेव्हा ती गोष्ट तिच्यासाठी घेऊन द्यायची आहे. आणि काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत घरासाठी, त्या मला घ्यायच्या आहेत. आणि तेवढे सगळे स्वप्न माझे एवढ्या पैशांमध्ये कम्प्लीट होतीलच आणि उरतील पण. आणि थोडे पैसे जमा करून मला माझ्या मम्मीसाठी मंगळसूत्र करून द्यायचं आहे. त्यासाठी मला माहिती खूप मला काळ असा लागणार आहे, पण काही हरकत नाही. थोडे पैसे सेव्हिंग करेल मी आणि 1-2 वर्षात का असे ना तिला एक मंगळसूत्र छान 1 तोळ्याचं मला करून द्यायचं आहे. आणि एवढे पैसे मला मिळाले की आय एम हॅपी. बाकी सगळी तुमची कृपा असणार आहे. तुम्ही मला किती जे आहे सपोर्ट करतात त्यावर डिपेंड आहे. बाकी मी प्रयत्न करायला तयार आहे. सो अशा पद्धतीने जे आहे माझी यूट्यूबची जर्नी होती. अशा पद्धतीने मी स्टार्ट केलं. माझा बोरिंग जो टाइम होता तो मी इंटरेस्टिंग करण्यासाठी यूट्यूब स्टार्ट केलं आणि आज मी त्यातून मेहनत घेऊन भरपूर जे आहे भरपूर मेहनत घेऊन जे आहे व्हिडिओ इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करते. माझा भरपूर टाइम जो आहे मी याच्यावर जे आहे टाकतीये, म्हणून जे आहे हे सगळं मिळतं. डायरेक्ट एखादा व्हिडिओ व्हायरल झाला तर त्यातून लगेच तुम्हाला पेमेंट मिळणार नाही. तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवावी लागेल. व्हिडिओची क्वालिटी प्रत्येक वेळा इम्प्रूव्ह करावा लागेल. कॉन्टेंट काय द्यायचा पुढचा विचार करून ठेवावा लागतो. सगळ्या गोष्टी लिहून ठेवाव्या लागतात. आणि एडिटिंग, थंबनेल बनवा, व्हॉइस ओव्हर द्या, एडिटिंग करा, एक्सपोर्ट करा, अपलोड करा. या गोष्टींमध्ये कमीत कमी तुम्हाला कितीही तुम्ही एक्सपर्ट झाले व्हिडिओच्या एडिटिंगमध्ये तरीही तुम्हाला 3 ते 4 तास लागतातच. आणि दिवसाचे ते 3 ते 4 तास मी दररोज देत असते. आणि या 3 ते 4 तासांची मेहनतला भरपूर लोक कमेंट्स करून माझी जी आहे स्तुतीही करत असतात. जेवढी मेहनत घेईल ना मला तेवढंच पाहिजे. मला व्हायरल वगैरे नको आहे की आज जेवढी मेहनत करते ना तेवढे व्ह्यूज मिळाले मला बस झाले. ज्या दिवशी मी खूप मेहनत करेल ना त्या दिवशी माझा व्हिडिओही व्हायरल होईल, सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि खूप जास्त जे आहेत पैसेही कमवू आपण. पण आत्ता जे आहे ना, आत्ताची माझी सिच्युएशन आहे किंवा जेव्हा 1000 सबस्क्रायबरच्या जेव्हा मी आसपास होती, चॅनल मॉनिटाईज झालं होतं, तेव्हा ज्या लोकांनी मला सबस्क्राईब केलेलं आहे, काही लोकांनी म्हणजे स्टार्टिंगपासून सबस्क्राईब केलं आणि ते लोकही मला कमेंट करून सांगतात की तुझी प्रगती पाहून आम्हाला खूप जास्त आनंद होत आहे. यापेक्षा जास्त मूल्यवान मला असं वाटतं की काही नाही. एक थर्ड पर्सन ज्याला आपण ओळखतही नाही, आपण त्याच्या प्रगतीबद्दल जेव्हा आपण प्रे करतो की नाही तुझी प्रगती झाल्यावर आम्ही खरंच खूप आनंदी होऊ, याच्यापेक्षा जास्त प्रगती अजून कायच पाहिजे असणार. तर व्हिडिओच्या एंडिंगला जे लोक माझ्यासोबत पहिलेपासून जोडलेले आहेत, जे सतत माझ्यासोबत असतात, कमेंट करत असतात किंवा जे नाही करत पण त्यांच्या मनात माझ्याबद्दल खूप चांगल्या गोष्टी आहेत, तर सगळ्यांना आणि तुम्ही सगळ्यांनाच म्हणजे जेवढे लोकांनी मला सबस्क्राईब केलं आहे तुम्ही सगळ्यांना मनापासून खूप थँक्यू सो मच. आणि यापुढे असेच सोबत राहा. माझ्याने काही चुकत असेल तर मला नक्की सांगा, मी इम्प्रूव्ह करेन. आणि अजून मला असं वाटतंय की माझं अर्ध आयुष्य अजून उरलेलं आहे. मनुष्य 60 वर्ष तरी मिनिमम जगतो चांगला हेल्दी खाल्लं पिल्लं तर अजून जे आहे अर्ध आयुष्य माझं पडलंय आणि अर्ध्या आयुष्यात मला भरपूर गोष्टी शिकायच्या आहेत. तर मला तुमच्याकडे शिकायलाही आवडेल आणि मला ज्या काही ट्रिक्स माहीत आहेत त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवतच असते. सो अशाच ब्लेसिंग्स नेहमी जे आहे माझ्यासोबत, पियासोबत, माझ्या फॅमिलीसोबत असू द्या. लास्टला थँक्यू सो मच. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.